वेलकम बॅक सर. सर इतक्या दिवसांनी फील्डवर जायला भेटणार आहे तुम्हाला आणि तेही PKLच्या, तर कसं वाटतंय? परत जाण्यासाठी असं काही नाही की मी ग्राउंडवर बनलेलंच आहे आत्तापर्यंत. जेव्हा मी इंजर्ड होतो, जेव्हा माझी सर्जरी झाली, तेव्हा पण मी ग्राउंडवरच असल्यासारखं फील केलं आहे स्वतःला. कारण इंजरी हा पार्ट ऑफ द गेम आहे. सो त्यात आपण स्ट्रॉंग राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. तो ग्राउंडवर राहणं पण इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला त्यात लयमध्ये राहण्यानंतर आपला माइंडसेट तो त्याच लयमध्ये राहतो. सो मी अजून पण ग्राउंडवरच आहे. सो मला काय असं वाटत नाही की परत आलो आहे गेलो आहे असं काही नाही. सर या सीझनमध्ये पुणेरी पलटनने संकेत सावंत, आकाश शिंदे आणि आर्यवर्धन सारखे खेळाडू रिलीज केले, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? ते पण खेळाडू चांगलेच आहे, बट काही परफॉर्मन्स आणि काही प्रॉब्लेम्समुळे आम्ही त्या खेळाडूंकडे थोडं बारकाईने लक्ष दिलं. सो मला नाही वाटत की ते पण खेळाडू चांगलेच आहे आणि या सीझनला पण ते महाराष्ट्रातून एक्सपेन्सिव्ह खेळाडू म्हणून त्या 3 खेळाडूमधूनच जातील कोणतरी. सो आय होप की त्यांना पण ऑल द बेस्ट. सर यावर्षी पुणेरी पलटन ऑप्शनमध्ये कोणकोणत्या प्लेयर्सला टार्गेट करणार आहे आणि शार्दूल आपल्याला पुन्हा दिसेल का? स्ट्रॅटेजी असं सांगू शकत नाही, बट आमची जी कोचेस, मॅनेजमेंट्स, कॅप्टन यांच्याबरोबर जी आमची जी स्ट्रॅटेजी झाली आहे, सो ती आमची जर प्रॉपरली आमच्यासाठी ॲक्सेप्ट झाली तर सो मला वाटतं की हे सीझन पण आमच्यासाठी एक चांगलं आणि एक बेस्ट जाईल पुणेरी पलटनसाठी. तर या सीझनमध्ये पुणेरी पलटनकडून तोच डॉमिनन्स बघायला मिळेल का? नक्कीच पुणेरी पलटन आहे त्या लयमध्येच पुन्हा एकदा दिसायला मिळेल ह्या वर्षी आणि मला वाटतं की त्याच परफॉर्मन्सने आणि ऑलराऊंडर खेळ दाखवण्यासाठी सज्ज आहे पुणेरी पलटन. थँक्यू सर. थँक्यू.